हा पुढचं जे बघणार आहे आपण मी पोटेन्शियल एनर्जी. आपल्याला आता पोटेन्शियल एनर्जी माहिती आहे, दॅट इज इन स्टोर्ड एनर्जी. कोणतंही एखादं वर्क करायचं आहे तर काहीतरी फोर्स लावावा लागेल. सरळ पेनला मला उचलायचं, सोडलं, उचलताना एनर्जी लागली, एनर्जी स्टोअर झाली. ही जी वर्क आहे, हे जे वर्क आहे हे ग्रॅव्हिटेशनलच्या अगेन्स्ट आहे. सोडून दिलं, याच्यामध्ये काय झालं, वर्क डन झालं. वर्क डन म्हणजे एनर्जी स्टोअर झाली. एनर्जी काय झाली, स्टोअर झाली. त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. हे सर रेग्युलर झालो. ह्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द ऍड केलाय, इलेक्ट्रोस्टॅटिक. हे कसलं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एक इथे एक चार्ज आहे, चार्ज हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. लक्षात घ्या, हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. याच व्हॅल्यूचा दुसरा एखादा चार्ज याच्या शेजारी आणला, याच व्हॅल्यूचा, ज्याचं एवढी ह्याची जेवढी किंमत आहे ना त्याची तीच आहे, Q 1.6 × 10⁻⁹ कुलम. ह्याची पण तेच आहे. मग कुलम सुरू झाला ना, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स झाला. याच्यात काय झालं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स झाला ना, Fe किती आला, 1/4πε0 × Q1 Q2/r². दिस इज सिम्पलेस्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग सर हे तर अट्रॅक्ट होईल किंवा रिपल्शन होईल. नाही, आपल्याला काय करायचंय माहितीये का, एक हा चार्ज आहे ज्याची व्हॅल्यू Q आहे. दुसरे टेस्ट चार्ज घेतलं. काय घेतलं, दॅट इज मीन बाय युनिट पॉझिटिव्ह चार्ज. काय, युनिट पॉझिटिव्ह चार्ज किंवा पॉइंट चार्ज. इट्स व्हॅल्यू इज व्हेरी स्मॉल. इट्स व्हॅल्यू इज व्हेरी स्मॉल. जस्ट वी check or every testing purpose this charge we are using. या दोघांचं सेम नाही आहे चार्ज. टेस्टिंग साठी घेतलंय. किती आहे सर याचं, 1 कुलम आहे. किती घेतलंय आपण, EQ 1 कुलम. इकडे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन नॉर्मली किती असतं, 1.6. ओके. सो आता इथं जे आहे हे चार्ज आहे, म्हणजे याच्या शेजारी काय आहे, इंटेन्सिटी आहे का. अरे बघितलं ना, गॉस लॉने सांगितलं ना, चार्ज आहे, एखादा एनक्लोज्ड बॉडी आहे, त्याच्या साईडला काय असते, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असते. किती असते हे पण बघितलं आपण. स्पिअर मध्ये बघितलं, इंटेन्सिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. त्याच्यावर डायरेक्ट सीईटीला क्वेश्चन आले तर क्वेश्चन विचारलेले. आता इथं हा जो चार्ज आहे ते याच्याकडे इथं फोर्स आहे. हे काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे काय, याचा काहीतरी फोर्स, याचा काहीतरी इंटेन्सिटी एरिया आहे. या चार्जला याच्या अगेन्स्ट आणतोय. कोणाच्या, इथं ऑलरेडी फोर्स आहे, त्या फोर्सच्या अगेन्स्ट काम करतोय. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी दॅट इज मीन बाय सिम्पली वर्क डन ऑफ द टेस्ट चार्ज ऑन ए प्रेझेंट चार्जच्या अगेन्स्ट. नाही कळत, एक चार्ज ऑलरेडी आहे, दुसरा एक टेस्ट चार्ज आहे, त्याच्या शेजारी जवळजवळ आणतोय. म्हणजेच काय करतोय, वर्क डन होतंय. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. का, हे ह्याच्यावर तर काहीतरी अप्लाय करत असतंय, तरी बी ह्याला इकडे ढकलायचं आपल्याला. म्हणजे काय होणार आहे, वर्क डन होणार आहे. आणि ते वर्क डन म्हणजेच काय, आपल्याकडं पोटेन्शियल एनर्जी आहे ती काय. मग सर याला जसं जसं आपण ह्याला इकडं आणू तसं तसं पोटेन्शियल एनर्जी काय व्हायला लागले, वाढायला लागले. म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी Fe × dr. dr काय आहे, छोटस डिस्प्लेसमेंट आहे. एवढं डिस्प्लेसमेंट झालं, एवढीच एनर्जी झाली. जास्त डिस्प्लेसमेंट झालं, जास्त एनर्जी झाली. समजायला लागले का बघा. ओके. याच्या अगेन्स्ट आहे मायनस. पोटेन्शियल दोन प्रकारचे असते, मायनस किंवा प्लस. निगेटिव्ह साइन शोज द अपोजिट डायरेक्शन. डू यू अंडरस्टँड? What is the potential
ओ फक्त पोटेन्शियल म्हणजे व्होल्टेज व्ही, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये शिकलो. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, वर्क डन अगेन्स्ट चार्ज. ओ ऑलरेडी चार्ज आहे इथं आहे, म्हणजे ह्याच्याकडे पोटेन्शियल आहे की नाही कधी कळायचं. एक पैलवान आहे, ह्याव नुसतं बोंबलालंय, ग्राउंड मध्ये इथं थांबलंय, हे असं आहे इथं थांबलंय, मी कोणी येऊ दे मारणार मारणार. अबे ठीक आहे ना, तुझ्याकडे एखादा दुसरा पैलवान येऊ दे ना, चांगला फटका बिट्टा बसवला, आता वाढ म्हणलं. ते परवा मंदुरला कोणता तर पैलवान आणला होता, त्याचा आणला होता नेपाळचा, एवढंच होतं डिंगर, आपल्याला ह्या असा संड्या होता, त्याला फिरवून फिरवून आपटला त्यानं. म्हणजे प्रत्येकाचे डाव कळले पाहिजेत, एवढं त्याने हे केलं ना, ते ग्राउंडवरनं पळून गेले, अक्षरशः पळून गेले, थांबलंच नाही आपला पैलवान, चिटिंग करलंय. आम्ही फिरवून दाण, त्याला पडलेलं सुद्धा कळू देत ना, आणि त्याला ते उचलू उचलू टाकून बरं का. अजून विशेष म्हणजे ते एवढं असं असून हे त्याच्यासमोर एवढं डिंगर दिसतंय, पण त्याला उचलू उचलू टाकत होतं. हे दाना एकदा नाही टाकलं, नॉनस्टॉप 4-5 वेळा त्याला पलटी मारवलं. म्हणजे आता आपला इथं काय ताकद, ह्याची ताकद किती माहित नाही, पण ह्याच्याकडे टेक्निक आहे. इथं आपल्याला काही घेणं देणं नाही. इथं काय तुझ्याकडे ताकद आहे, ठीक आहे, मला जेवढं होईल तेवढं ढकल तुम्ही. ओके, म्हणजे पोटेन्शियल म्हणजे काय, वर्क डन पर युनिट चार्ज. सर युनिट चार्ज म्हणजे ह्याचं जर व्हॅल्यू 1 कुलम घेतली तर, ही जी टेस्ट करणार आहे तुम्ही, ह्याची जर व्हॅल्यू 1 कुलम घेतली, ते डिपेंड अपॉन सिच्युएशन. म्हणजे काय, इथे एक चार्ज आहे, इथे एक चार्ज आहे, इथला चार्ज इथे नेताना वर्क डन झालं, पोटेन्शियल एनर्जी झाली. एक चार्ज आहे इन्फिनिटी, प्लस नाव आहे आपल्या, एक चार्ज आहे इन्फिनिटीला, त्याला आणलंय इथल्या चार्ज इथल्या पॉइंटला, तर त्याचं जे पोटेन्शियल आहे ते डब्ल्यू अपॉन क्यू. समजायला लागले का बघा. ओके, दोन. सर मग ह्याचं जर 1 कुलम जर घेतलं हो तुम्ही, म्हटलं टेस्ट चार्ज, टेस्ट चार्ज किती असतं 1 कुलम, म्हणजे सरळ सांगता की मग व्ही बरोबर डब्ल्यू. या सिच्युएशन मध्ये काय झालंय, व्ही बरोबर डब्ल्यू झालं. कळलंय का बघा. ओके, मी दोनच चेंजेस सांगितले, एक इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, दुसरं सांगितलं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे वर्क डन पर युनिट चार्ज. व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, द फोर्स अगेन्स्ट दी किंवा द वर्क अगेन्स्ट दी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, दॅट इज एन इन्क्रीजिंग पोटेन्शियल. क्लिअर आहे का. ओके, सो लक्षात येत आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. चलो असंच एक एक्सप्रेशन बघणार आहे. अहो हे सगळं तोंडी झालं हो, एक्झामिनर म्हणला किंवा तो सायंटिस्ट म्हणला किंवा लोक म्हणली त्याला सायंटिस्टला, अबे डोंबल्या तू काय पण सांगशील, त्याला काय तर काय पुरावा बिरावा आहे का नाही. मग त्यांनी पुरावा द्यायला चालू केला. काय पुरावा केला, आम्ही तुला सगळं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन देतो म्हणला. एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काढायचं आहे. मग त्याला काय करायचं आहे, त्याला एकदम सोपा पर्याय, एक इथं क्यू चार्ज घ्यायचा, कसला क्यू, प्लस क्यू चार्ज घ्यायचा. एक इथे काय घेतला, प्लस क्यू चार्ज घेतला. ओके, कुठे घेतला, ओ पॉइंटला घेतला. त्याला कुठं आणायचं आहे, इथं बी वर आणायचं आहे. किती डिस्टन्स वर आणायचं आहे, R2 डिस्टन्स वर आणायचं आहे. कुठनं आणला, ए वरनं आणला. कुठपर्यंत आणला, बी पर्यंत आणला. कुठून सुरुवात केली, R1 पासून सुरुवात केली. याच्यावर कोणी काय फोर्स अप्लाय केला का, हा या प्लस क्यू न ह्या डोंबल्याने याच्यावर फोर्स अप्लाय केला. कोणता फोर्स अप्लाय केला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अप्लाय केला. किती असतं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इथं बघा ना, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती असतं, F बरोबर 1/4πε0 Q शून्य डिवाइड बाय R². याला लिहितो मी इथं, कुणाला आणलं, Q शून्यला आणलं. कसलं आहे, प्लस आहे. कुठं न्यायचं आहे, Mn मध्ये न्यायचं आहे. Mn किती आहे, dr इतकं डिस्प्लेसमेंट आले. म्हणजे काय, चालता चालता दमलं म्हणून बसलं असं नाही. काय त्याच्यातलं इन्स्टंट एक थोड्या वेळापुरतं छोटस स्मॉल चेंज झाला, स्मॉल डिस्प्लेसमेंट झाला. म्हणजे काय, आपल्याला स्मॉल पोटेन्शियल एनर्जी. तर जरा नीट सांगा, एक चार्ज इथं क्यू आहे, पॉइंट ओला आहे, ऑलरेडी तिथं आहे, त्याचं काहीतरी चार्ज.
दुसरं काय केलं, Q0 चार्ज आहे, कुठं आहे ए पॉइंटला, कुठं आहे ए पॉइंटला, कुठं न्यायचं आहे बी ला न्यायचं आहे. ओ पासून त्याचं डिस्टन्स किती आहे R1 आहे. किती डिस्टन्स वर जायचं आहे R2 डिस्टन्स वर जायचं आहे. कुठं जायचं आहे बी पॉइंटला. बी पॉइंट कुठं आहे ओच्या शेजारी. मग आपण काय केलं, आपण तिथलं हा क्यू याच्यावर काय अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करतो, त्याच्या फोर्सच्या विरोधात जायचं आहे म्हणजे वर्क झालं, म्हणजे वर्क झालं. मग मला एवढंच गेलं, केवढं गेलं N to Mच गेलं. हे कोण गेलं प्लस Q0 किती गेला M to Nच गेला. तर त्याचा एनर्जी किती आहे, तिथली जी एनर्जी आहे फक्त तो Mn मध्ये गेला तर तिथली जी एनर्जी आहे, एनर्जी ती आहे du बरोबर मायनस Fe इंटू dr आहे. किती आहे du बरोबर मायनस Fe इंटू dr. मग जर ते पॉइंट ए टू बी जात असेल पण त्याच्या आधी हे Fe आहे ना, Fe माहिती आहे ना, मग काय आहे मी इथं लिहितो du बरोबर मायनस 1/4πε0 इंटू काय आहे Q0 अपॉन r² इंटू dr. हेच नाही, ही व्हॅल्यू फक्त काय केलंय इथं पुट अप केलंय. किती किती पुरतं dr इतकं डिस्प्लेसमेंट केलं त्याला, dr इतकं. इट्स अ व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट, स्मॉल एनर्जी असणार आहे. मग सर ए टू बी जायचं आहे, मग हे सगळे dr ऍड करू ना, असे किती असतील, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, हे सगळे जोडूया. मग ह्याला जोडण्यासाठी काय करावं लागेल, टोटल एनर्जी कुठली काढायची, टोटल एनर्जी कुठली काढायची, ए टू बी किती डिस्टन्स वर R1 टू R2 मूव्ह झालंय. ओके नाही, समजायला लागले का बघा. ओके हा पुढं मग याचं काय आहे U बरोबर, U काय आहे एनर्जी आहे. ओके सो म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कुठून कुठं R1 टू R2 काय आहे du आहे. किती du इथं दिले ना, इथं टाकूया. सो U बरोबर R1 टू R2 मायनस 1/4πε0 इंटू Q0 अपॉन r² इंटू dr. सो U बरोबर हे तीन बस माहिती विसरायचं नाही. ओके याच्यात कॉन्स्टंट व्हॅल्यू काय Q0 बदलणार नाहीये. हे Q0 हे मायनस वाला आहे ते ठेवून टाकू. Q0 मायनस पण बाहेर ओढू. 4πε0 R1 टू R2 1/r² dr. अभी इंटीग्रेशन आ गया. इंटीग्रेशन आ गया बोले तो बायोलॉजी वाले देश क्या अपना कुछ भी नाही. ओके हा 11वी पण ते शिकलेलं, त्याला शिक म्हणलं होतं, ते म्हणलं नको मला मॅथ्स नाही आवडत. मग ते काय म्हणलं फिजिक्स वाला, मी हाय बाबा इथं तुला शिकवायला. हे बघ 1/r असलं येत नसतंय. मग x⁴n काय असतंय हे dx, x⁴n + 1 अपॉन n + 1. हे काय हे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. मग सर हे 1 मध्ये हो, मग नेणार त्याला इथं हे असं किती गोंडस दिसतंय बघू. त्याला वर नेलं. ओके त्याला वर नेलं मग इथे किती येणार आहे सांगा, r⁻⁻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 ⁻
n+1 n आमचं मायनस आहे, काय करू? ओके, सो मग -1 अपॉन -1. हे r -1 आहे, खाली पाठवूया. इथं 1 आलं, हे मायनस तसंच आहे, हे इथं घेतलं, हे इथं आलं, -1 अपॉन r आलं. इंटिग्रेशन काय आलं? -1 अपॉन r आलं. कसं आलं इथं सांगितलं. इथं लिहू u मायनस q q0 4 पाय एप्सिलॉन इंटू काय -1 अपॉन r r1 टू r2. ज्यावेळेस लिमिट असतं ना त्यावेळेस इथं प्लस सी घेत नसतो, इथं प्लस सी असते, इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट असतं. लिमिट आहे इथं r1 टू r2 त्याने दिलेलं आहे, काय करायचं मग तेच घेऊन जायचं. ओके, चलो पुढं. u बरोबर ओके, हे बघा ऍज इट इज ठेवूया, काहीच फरक नाही.
माइनस क्यू क्यू शून्य 4 पाय एप्सिलॉन 0 इथं बघा अप्पर लिमिट माइनस 1 अपॉन अप्पर काय R2 माइनस परत माइनस ऑफ 1 अपॉन R1. इज देयर एनी प्रॉब्लेम? पक्का एवढं लक्षात आलंय? ठीक आहे. U बरोबर माइनस क्यू क्यू 0 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू माइनस 1 अपॉन R1 माइनस माइनस प्लस 1 अपॉन R2 में तो 1. ओके, हे माइनस माइनस प्लस हे माइनस तो माइनस ऍज इट इज. आता हे माइनस म्हणला हे रुसलं मग याला आत घुसवलं म्हणजे काय झालं बघा. U बरोबर क्यू क्यू 0 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0. बळाबळीनो हे माइनस प्लस माइनस 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 प्लस हे 1 अपॉन R2. काय गेलं हे 1 अपॉन R2. हे माइनस माइनस प्लस हे माइनस प्लस माइनस 1 अपॉन R1. ओके, म्हणजे सर अजून हे झालं आपलं पोटेन्शियल एनर्जी. हे काय झालं आपलं पोटेन्शियल एनर्जी. उन्हाची झाली इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. कुठं एक प्लस क्यू चार्ज घेतला होता त्याच्या शेजारी एक चार्ज मूव्ह केला कुठून कुठं ए टू बी. म्हणजे नोन पॉइंट पासून माहित आहे आपल्याला त्या पॉइंट पासून आपण ह्याला मूव्ह केलं. माहित आहे आपल्याला ते पॉइंट कुठं आहे. ओके, बर असं समजा नाही पॉइंटचं माहित नाही ना. R1 हा इन्फिनिटी आहे ना. मग R1 इन्फिनिटी R2 R आहे R2 R आहे. Q Q1 आहे Q शून्य Q2 आहे. अशा फॉर्मॅट मध्ये आता सांगा मग इन्फिनिटी म्हणजे अनंत आहे. माहित नाही कुठं आहे ते. इन्फायनाइट पोझिशनला आहे. कुठून तरी त्याला उचलून इथं आणलं मग इथं आणायला लागलो. परत एकदा कुठून तरी त्याला उचलून आणलं इथं आणलोय. ओके, जर त्याला कुठून तरी उचलून आणतोय म्हणजे काय इकडे बघा त्या व्हॅल्यूज टाकू सगळ्या इथं. Q1 Q2 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू इथं बघा 1 अपॉन R माइनस 1 अपॉन इन्फिनिटी. हे बघा 1 अपॉन इन्फिनिटी शून्य 1 अपॉन इन्फिनिटी शून्य. हे शून्य झालं सगळं म्हणजे कसं लिहिलेला U बरोबर 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू Q1 Q2 upon R. So this is your what? This is the potential energy. This is the potential energy. Potential energy. एनर्जीचं याचा युनिट काय असतं? जूल. काय असतं? जूल नाही जूल. ओके, सो आता इथं काय बघा इकडं नीट. सो इथं पोटेन्शियल एनर्जीचं युनिट आलं जूल. त्या सायंटिस्टने सांगितलं त्याचं नाव चिटकावं लागेल ना. ओके, पोटेन्शियल एनर्जी जूल कायनेटिक एनर्जी जूल. एनर्जी म्हटलं की जूल. आता परत सर एनर्जीला आपण ह्याच्यात पण वापरतो कशात 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा इलेक्ट्रॉन व्होल्ट कसलं युनिट आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट. कन्वर्ट करायचं इलेक्ट्रॉन व्होल्टचं कशात जूल मध्ये. किती समजा इथं 2 इलेक्ट्रॉन व्होल्टला कन्वर्ट करायचं मला जूल मध्ये. हे ई ची किंमत 1.6 इंटू 10⁻⁻19. मग इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी मोजण्याचं एक एकक आहे त्याला जूल मध्ये करायचं आहे. 2 गुणिले 1.6 इंटू 10⁻⁻19 16 दोन्ही 27 इंटू 10⁻⁻19 जूल. हे कशात कन्वर्ट झालं इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूल मध्ये झालं. सर जूल मधून ना इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करायचं. डिवाइड बाय 1.6 इंटू 10⁻⁻19 डिवाइड करायचं. कशात कन्वर्ट झालं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. सर तुम्ही सांगितलं होता हे पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एनर्जीचं काहीतरी रिलेशन आहे. मग इथं काय लफडं आहे सांगा ते. आता या ठिकाणी जर बघायचं झालं तर मी हिला कसं लिहितो बघा. देवाला नाही बाई डमल्या इथं बघ ते बघा 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू लगे अल्पिन लेबिन फुटून मोकळं. हा इथं जे काय आहे हे Q2 एक Q ला बाहेर काढलं. एक Q ला काय केलं म्हणजे हे म्हणजे काय हे म्हणजे V
1/4πε0q/r. ओके, म्हणजे याला असं लिहू का, uv बरोबर q2 हे r1 साठी. मग सर v बरोबर काय, v बरोबर u/q. मगाशीच मी सांगितलं होतं पोटेन्शियल बरोबर एनर्जी अपॉन q. वी कॅन ऑल्सो राईट दिस लाईक याने काय, हे झालं रिलेशन बिटवीन पोटेन्शियल, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी. कोणती, इलेक्ट्रोस्टॅटिकच. हे रिलेशन सीईटी साठी फार आवडतं भयानक. त्याचं एवढं प्रेम आहे ना यांच्यावरती, आर काय सांगू नका. त्याला भूक जेवणच जात नाही संध्याकाळी. हे एवढं जे आहे ना, हे परफेक्ट आपल्या डोक्यात घुसलं पाहिजे. याची एक स्टेप मी पुढे जाऊन दिले तुम्हाला ऑलरेडी. म्हणजे ह्याला मी क्यू न डिवाइड केलं तर मला काय निघणार आहे, व्ही निघणार आहे. परत एकदा, मी ह्याला क्यू न काय केलं, डिवाइड केलं तर मला काय भेटणार आहे, व्ही भेटणार आहे. म्हणजे या ठिकाणी याच डेरिवेशन वरून मी फक्त पोटेन्शियलचं लिहू शकतो का, वाय नॉट. एक तर पोटेन्शियल ही कणाचा आहे, एनर्जीचा आहे. फक्त पोटेन्शियलचं कसं सांगेन ते लिहून टाका.